महाराष्ट्रातला पॉलिटिकल सुपारी किलर अबू आझमी याने वारंवार वेगळे वेगळे वक्तव्य करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम करत आहे। खऱ्या अर्थाने अबू आझमी हा व्यक्ती कुणाचा टॉय आहे, कोणाचा टॉय बॉय आहे हे प्रशासनाने एकदा बघितलं पाहिजे। ज्यावेळी नमाजीच्या बाबतीमध्ये घटना घडतात त्यावेळी हा माणूस बिळात लपतो आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक सामाजिक परंपरा असणारी वारी ज्यावेळी निघाली आहे त्या वारीच्या त्या कार्यक्रमाला कुठेतरी हा व्यक्ती बरळतो असल्या काहीतरी। दोन समाजामध्ये मराठी मुसलमान समाज आणि महाराष्ट्रातला मराठी समाज हा एकत्र असून गेले कित्येक वर्ष संत तुकाराम महाराजांपासून अनगडशाह बाबांपासून संत मोहम्मद महाराजांपासून त्यानंतर आमच्या साताऱ्याचे अकबरबुवा कुशीकरांपासून ही समता समानतेची वारी गेले शेकडो वर्ष चालू आहे। आणि अशी ही वारी चालत असताना अशा वारीच्या बाबतीमध्ये एकदम खालच्या पद्धतीचं बोलणं की ही वारीला का अडवलं किंवा ह्या वारीला का निर्बंध लावले जात नाही। अरे मूर्खा, तू तुझ्या बुद्धीला निर्बंध लाव। ही वारी हजारो वर्ष चालत आलेली वारी आहे आणि हजारो वर्ष पुढे चालली जाणार आहे। ही समता समानतेची वारी आहे, बंधुतेची वारी आहे। खऱ्या अर्थानं आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं राजकारण डोक्यात घेऊन आपल्या यूपी बिहारवाल्या भाऊबंधांना खुश करण्यासाठी आणि कुणातरी व्यक्तीच्या हातात टूल देण्यासाठी हा अबू आझमी नावाचा मूर्ख माणूस बरळतोय। मी पुन्हा एकदा वारंवार सांगतोय, हे यूपी बिहारी मधले मुसलमान किंवा यूपी बिहारी नेते हे महाराष्ट्राचे नेते नाहीयेत। विनाकारण मराठी मुसलमानावर हे स्वतःचं वर्चस्व दाखवायचा प्रयत्न करत आहे। आणि अबू आझमीला क्लिअर कट सांगायचं आहे की जर बाबा असं तू बरळत असला तर तुझा जसा सापाचा फणा ठेचतो तसं तुझा फणा आम्ही मराठी मुसलमान ठेचल्याशिवाय राहणार नाही। इतिहासाचा अभ्यास कर, नसल अभ्यास करायचा तर माझा नंबर तुला देतो 7249490358 या नंबरवर फोन कर। इतिहासाचे धडे तुला शिकवले जातील, नाहीतर नागासारखं तुझा फणा ठेचून मराठी मुसलमान तुला कायमचा कार्यक्रम लावल, हे लक्षात ठेव। जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।